या मैदानातील पहिलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय ठाणे पालघर असोसिएशनच्या माध्यमातून पाहतोय। चला जवळ त्या मॅचच्या दिशेने गेम इज ऑन। मॅचला सुरुवात झाली आहे। अगेन्स्ट गेमचा बघू शकता पहिल्या बॉल करता तयार। पहिलाच मात्र महत्त्वाचा हा झेल आज इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचा होता टीम अंबाडी करता, कारण स्लिपमध्ये असताना खेळाडू जर तुम्ही पॉईंटमध्ये सजवलाय तो खूप मोस्टली जर नंबर पाहिलं तर महत्त्वाचा होता। इथे ट्राय खूप करणं गरजेचं होतं, कारण एका साईडनं विध्वंसक खेळाडू आहे आणि असं म्हणतात की जेव्हा संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करावं लागतं आणि आता मात्र मुक्तेशची संधी मिळाली आहे, कारण नशिबाची जेव्हा साथ मिळते ना तेव्हा जगातील कोणतीही ताकद कोणतेही तुमचं मात्र काही वाईट करू शकत नाही आहे आणि ती मात्र नक्कीच लक मुवमेंट पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आहे। मात्र नॉसचा फलंदाज मिस्टर प्रवीण यावेळी सायकल एंडवरती आलाय। पहिलंच प्लेअर जय जामदार देखील मात्र एक केसव क्रिकेटमधला खेळाडू आपले आपण पाहिलं तर नक्की थोडंसं आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होत आहे। यस इज गॉन विकेटचं होईल पतन। पंचांचे हात मात्र आकाशाकडे मिडल ऑर्डरमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन आपण पाहिलं तर LBWचा शिकार होत असताना आपण पाहायला मिळतो मिस्टर प्रवीण। क्लीन आपण जर पाहिलं तर नक्कीच मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि क्लीन LBWचा शिकार विकेटचं पतन खेळाडू बाद नवीन खेळाडू। सेकंड बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वंडन सुरपणे यज्ञेश पाहतोय। इथं मात्र पूर्णपणे इथं आपण खूप चांगल्या पद्धतीने 3 ओव्हरच्या मॅचेस पाहतोय। दुसऱ्या पर्वती पाहू शकाल दुपारची 17 नंतर मात्र सेकंड राऊंडला सुरुवात झाली। त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशन माध्यमातून कलंबन चषक 2025 पर्व पाहतोय। त्याची पहिल्या दिवसामध्ये पाहू शकाल यावेळी आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः फलतूर जय जामदार, मात्र तो देखील ड्रॉप होताना पाहायला मिळाला। स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये गुड फील्ड पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने फील्ड करता असताना खेळाडू पण पाहतोय। थोडंसं मात्र लेट आपण पाहता नक्कीच ज्या टेन्शन पाहायला मिळाला चेंडू खाली आला मात्र नक्की त्यानंतर झेल ड्रॉप होताना पाहू शकाल। पण जीवदान पुनश्चिता पाहायला मिळतं नक्कीच यज्ञेश एक चांगला खेळाडू देखील आपण पाहतोय। त्यासाठी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर बिग बॅटर मुक्तेशच्या बॅटमधनं या स्पर्धेतील 54 धावा 14 बॉलवरती आल्या होत्या। तीच फलंदाजी मात्र पुन्हा एकदा आठवण करून द्यावी लागेल। ती फलंदाजी पुन्हा एकदा मात्र आपल्या टीम करता करावी लागेल। ती फलंदाजी पुन्हा आपल्या मॅच करता करावी लागेल। तीच फलंदाजी पुन्हा मात्र मुक्तेश आपल्या गावाकरता करावं लागेल, कारण एक गाव क्रिकेट काय शिकवतंय माझ्या ग्रामाने दिलेलं माझं प्रेम। ग्रामाने मला क्रिकेट करता पहिल्यांदा मला सलामला पाठवलेलं धोरण यावेळी थोडंसं मात्र बॅकफुटला गेला आहे, मात्र टायमिंग नाही त्या ठिकाणी बॅट आणि बॉलमध्ये परफेक्ट प्रॉपर कनेक्शन। एक सिंगल वन मात्र जास्त काय मिळणार नाही आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं टीम अंबाडी देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करते आहे, कारण नाणेफेक जरी हरली तरी मात्र शतरक्षक हे म्हणजे मुसली तुम्ही जर पाहिलं तर खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच पद्धतीने टीम पर्सन क्रिकेट देखील दर्शवत असतं। 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी कपडे चालत धावसंख्या फलकावरती 3 आहे। 5व्या बॉल तयार जय जामदार वन बॅकपट ऑफ द पंच ऑन द टायमिंग मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर षटकार 6 धावा। पहिले 4 चेंडू अप्रतिम जय जामदारनं, त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ दिला। पूर्णपणे आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन आणि टायमिंग होतं बेमिसाल। बॉलला फेकून दिलं गेलं षटकार 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 9 या धावसंख्येवरती पाहतोय। एक चांगली गोलंदाजी चांगलं मात्र टार्गेट होतं असताना पाहायला मिळालं। यावेळी थोडंसं मात्र तिरवड खेळण्याचा प्रयत्न होता। फलंदाज त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच बॅटपडला जाऊन पाहायला मिळतंय, कारण ती निस्ता दाखवण्यात होतं मात्र बॅटमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता। षटक मात्र या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालं चेतन मला दर्शवताना पंच। स्कोर कार्ड फलकावरती 10 येणारे 12 चेंडू बॉलिंग भागवरती असतील। त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक।
या साईडनं यज्ञेशच्या बॅटमधनं इथनं मात्र हवाई सफरला सुरुवात झाली आहे. त्याशी मात्र नॉन साईडला पाहू शकाल पुनश्च यज्ञेशच्या बॅटमधनं. पण म्हणतो ना की लेट कनेक्शन खूप महत्त्वाचं असतं, वेट करून खेळणं खूप गरजेचं असतं. आणि शॉर्ट ऑफ लेनला तुम्ही जर अक्षरशः पाहिलं थोडंसं मात्र बॅकपुलम पंच करणं आणि त्या ठिकाणी पाहता नक्कीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र एक रिव्ह्यू दिला जाईल, थर्ड अंपायर जर दिला तर असेल तर पाहूयात. मात्र पंचांचा निर्णय थोडंसं मात्र डिस्कस केलं जाईल. दोन्ही टीम करता नो बॉल आपण जर पाहता नक्की क्रीजच्या दिशेतला पाहायला मिळू शकेल. बॉल आहे, चेक केला गेला. या ठिकाणी थर्ड अंपायर पाहतोय नक्कीच प्रत्येक टीमला फक्त एक रिव्ह्यू असेल, सेकंडमध्ये दिला जाणार नाही आहे. प्रत्येक टीममध्ये दक्षता घ्या. चला लगेच बॅटिंग रिव्ह्यू तुमचा संपला गेलाय. सो आता मॅचच्या दिशेनं फॉलिंग किंमतमध्ये सचिन तयार. फर्स्ट ऑन डिलिव्हरी पाहता नक्कीच एक चांगला स्ट्रोक, त्यानंतर पाहिलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी आपल्याला पाहतो टीम माउंट अंबाडीकडनं. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, एक चांगल्या पद्धतीमध्ये सर्व खेळाडू एक चांगल्या पद्धतीने अफाट मेहनत घेताना मैदानात मी पाहतोय. थोडंसं मात्र वातावरण देखील डबल पण पाहू शकाल. 4 एप्रिलचा दिवस आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं ऐचन्याच्या माध्यमातून पाहत असताना या संदर्भात चित्रामध्ये पाहिलं तर नक्कीच 4:32 पाहतोय. फार शुक्रवार, उद्या मात्र स्पर्धेचा द्वितीय दिवस, फार शनिवार. पुन्हा लोअर फुल्डर्स बॉल थोडंसं मात्र पाहिलं तर नक्कीच हाफ ट्रॅकरच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल जी आपण पाहतो वाईट प्लस सिंगल अशा 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं सरीमरी स्पोर्ट्स बाय चे टोटल तुम्ही जर पाहिलं एका विकेटच्या नुकसानीनंतर 19 या धावसंख्येवरती 3 चेंडूचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती पाहिलं तर नक्कीच सिंगल, त्यानंतर मात्र 2 धाबा, चौथ्या चेंडू मात्र वाईट्स पाहायला मिळाला. त्या स्वरूपात आतापर्यंत सचिनची गोलंदाजी थोडीशी मात्र भाग ठरती आहे. चांगला स्ट्रोक आहे मात्र यावेळी मिस टायमिंग, चेंडू खाली खेळाडू होईल मात्र या ठिकाणी झेल. सेकंड विकेट इज डाऊन अँड मिस्टर यज्ञची फलंदाजी होईल या ठिकाणी मात्र अंत त्याला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. डीजे खऱ्या अर्थानं 2 जिल्ह्यांना जोडणारी ताकद, प्रत्येक अनेक गावांना मात्र जोडणारा संकल्प, अनेक तालुक्यांना मात्र पोचणारा ही संकल्पना आणि त्या संकल्पनेचं एकच सिम्बॉल ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण पाहतोय. मोठा बॉल पंचपुरुष दर्शवताना व्हाईट बॉल क्षेत्र पता नक्कीच एक चांगल्या पद्धतीनं व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिला. त्यानंतर पाहू शकाल की प्रत्येक टीमला एक फक्त रिव्ह्यू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी वाईट आपण पाहू शकाल आणि वाईटनं मात्र धावसंख्या टोटल्स तुम्हाला मात्र पडताना पाहायला मिळते आहे. ऑन द राईज स्कोर कार्ड 2 विकेट डाऊन आणि 19 या धावसंख्येवरती पाहतोय. दुसरं षटक बॉलिंग मार्कवरती जरी असेल तरी मात्र 19 टोटल्स. काय गोलंदाजी मात्र भयानक पाहायला मिळते आहे, कारण फलंदाज जाग्यावर नाही खेळण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्याही पद्धत तुमचं मात्र वॉर्मअप होणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण ज्यामध्ये तुमचं जे हरीशी पण तुम्हाला सेकंदामध्ये हेळत नाही तोपर्यंत चेंडूमध्ये सरळ निघून जाईल आणि त्यामध्ये मात्र दोन्ही चेंडू मात्र डॉट केले गेलेत. अप्रतिम गोलंदाजी. बॉल अप्रतिम बॉल प्रचंड की वाईट चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. मग थोडंसं प्रेशर देखील पाहतं. लाईन आपली देखील फरकट देखील विरोधात पाहू शकाल. पाटा विकेट असेल किंवा माते विकेट जरी असेल तरी मात्र नक्की विकेट्सच्या विरोधातला बॉल मात्र रिसन करताना पाहायला मिळतोय. त्यासाठी यज्ञेश नसेल मात्र मुकेशला पाहतोय. टीम मात्र पायेकडनं यावरती पॉईंट मात्र फटका त्या ठिकाणी होईल. विकेटचं पतंग विकेटचं पतंग खेळाड होईल त्या ठिकाणी मात्र बाद. वाईट बॉल आले त्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर देखील असताना राईट ऑन द टार्गेट न गेला, पण म्हणताना की निर्णय जरी चुकला
तरी मात्र सक्षम बना, जिथनं मात्र पुन्हा एकदा त्या गेममध्ये तुम्हाला परावर्तित होता येईल, त्या गेममध्ये तुम्हाला पुन्हा येता येईल आणि त्यात पुन्हा मात्र तुम्हाला त्या मात्र क्रिकेटमध्ये राहता देखील येईल. हे मात्र प्रत्येक खेळाडूकडे असणार क्रिकेट आपण पाहत आहे. विकेटचं पदक विकेट क्रमांक 3. वॉट अ बॉल, सबरीन डिलिव्हरी, सुंदर चेंडू, जेवढा चांगला पेस तेवढा मात्र हाईट नाही दिली आहे बॉलला. 2 षटक मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली. 12 चेंडूचा खेळ मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये कंप्लीट झाला. ती अंबाडी काढलं आणि आपण पाहिलं की धावसंख्या टोटल तुम्हाला मात्र 21 वरती पाहायला मिळते. प्रति पूर्णांक 10.50 ची सरासरी येते. येताना शेवटचे 6 चेंडू बॉलिंग विभागवरती असेल, त्याआधी मात्र घेवा छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 2025 पर्व तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज जतीन जामदार आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये तुम्ही नक्कीच जय जामदारला पाहिलं होतं. दोन्ही बंधू आपण पाहतो या टीम अंबाडीकडनं प्रबुट झालेत. ज्या ठिकाणी आपण पाहताय की फर्स्ट ऑन डिलिव्हरी सुंदर षट होता गेला, ज्या ठिकाणी सिंगलचं पद पाहायला मिळतोय आणि सिंगलच्या साइन स्कोर कार्ड फलकावरती 22 या संख्येवरती आहे. शेवटच्या अंतिम 5 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा. एक चांगलं असं वाटलं होतं टीम मात्र ज्या पद्धतीनं या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये 90+ गेली होती ती टीम. थोडंसं मात्र आता डोल्यामध्ये विश्वास नाही, म्हणून तर क्रिकेट असा खेळ आहे कारण जिथे कोणत्या डोल्यामध्ये विश्वास तरी नसेल तरी क्रिकेट पाहायला मिळतंय. राईट हँड टार्गेट मात्र जोरदार स्ट्रॉंगली अपील या ठिकाणी चेतन दर्शवताना मात्र नक्कीच लेग स्टिकला थोडंसं मात्र मिस करण्याकरता बॉल पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र अंबाडीची गोलंदाजी जी आपण नुकतेच जरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये जरी असेल तरी मात्र अक्षरशः रोखलं गेलं बॅटिंगला. खऱ्या अर्थानं पण पाहिलं तर एका साईडनं एवन क्वालिटी, पण म्हणतो ना जेव्हा जेव्हा क्वालिटी एक मिनिट टक्कर देते तेव्हा मात्र ब्रँड ह्या शब्दाचा वापर मात्र निर्माण होतो. पण नेहमीच म्हणतो की स्वतःला सिद्ध करत राहा. समोर टीम कोणती आहे, कोणता खेळाडू, त्यांच्या नावामध्ये नावावरती अनेक मात्र रेकॉर्ड देखील असतील, मात्र तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला मात्र विश्वासामध्ये तब्दील करा. कारण या जगामध्ये सर्वांनी ताकद जर काय असेल ते विश्वास. अंबाडी काही जबरदस्त मात्र नक्कीच गोलंदाजी अक्षरशः मात्र रोखलं गेलंय. सरीबरी स्पोर्ट्स पाये आधीच्या मॅचमध्ये 90+ धावसंख्या होती. या मॅचमध्ये अक्षरशः 20 ते 22 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. टी पॉईंटमध्ये बॉल यावेळी पाहायला मिळत आहे. शॉर्ट फाईनचा खेळाडू चला मात्र फील्ड करेपर्यंत फक्त एक सिंगल होतं, जास्त काय मिळणार नाही. या मात्र म्हणतात ना की बडे मैया तर बडे मैया, छोटे मैया तर सुभान अल्लाह. कारण जय जामदार आणि जतीन जामदार काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ती अंबाडीकडनं. आतापर्यंत शेवटचे मात्र 3 चेंडू मात्र बाकी आहेत या शेवटच्या स्पेलमधील. आणि एका साईड पाहता नक्कीच बिग बॅटर नॉस्टायकर एंडवरती पाहतोय तो नक्कीच मुक्तेश ज्याने थोडंसं या मॅचमध्ये नाराज केलं प्रेक्षक राजाल देखील. त्यानंतर यतीन मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याला सायकर एंडवरती त्याला पाहतोय. शेवटच्या अंतिम 3 चेंडू सध्या बॉल करता तयार. टिपमध्ये जाऊ शकाल पाहायला मिळतं. नंतर राईसचा चेंडू मात्र फरार होईल, निघून जाईल दान दान करत. येतोय मात्र चौकार 4 धावा. आणि या 4 धावांच्या मदतीनं सरीमरी स्पोर्ट्स पाय जाऊन पोहोचते फलकावरती. ती मात्र 29 या धावसंख्येवरती 29 रन ऑन कार्ड आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम 2 चेंडू 40+ तरी मात्र जाणं खूप गरजेचं होतं. तुम्हाला जर स्ट्रॉंगली एका साईडने तुमची खूप मोठी भिंत जर बनवायची होती, तुम्हाला एक मोठं टार्गेट जर सेट करायचं होतं तर तुम्हाला मात्र तिथनं एक चांगली फलंदाजी खूप गरजेचं. 80% जर पाहिलं तर त्याचं कारण काय, कारण मुक्तीसारखा खेळाडू ज्याला तुम्ही 90% नॉन स्ट्रायकरला एंडवरती ठेवलं गेलं, त्याला तुम्ही स्ट्रायकरवरती आणलंच नाही आहे. ज्याच्याकडनं तुम्हाला अपेक्षा होत्या त्या खेळाडू तुम्ही नॉन स्ट्रायकर एंडवरती थांबवलं. हे सर्वात घातक ठरलं. तीन पाये करता चेंडू हवेमध्ये या स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये झेल मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सिंगल नाही, दुसरा तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का,
आता या ठिकाणी विकेटचं होईल पतन. 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती 2 पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते मात्र 31 या धावसंख्येवरती. शेवटच्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अंतिम बॉल बाकी आहे. नवीन बॅटर थोडंसं मात्र घाई करा और मग करा धाबत या. युवा क्रांती उसगाव संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो नक्कीच चान्स स्पोर्ट्स धानीव, जियान्स 11 धानीव स्पोर्ट आपण पाहतोय. यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. त्यावेळी मात्र व्हाईट दर्शवलं जात आहे. त्या ठिकाणी चित्तन आपण पाहू शकाल प्रामुख्याने पंचाची भूमिका करत असताना स्क्वेअरचे पंच रुशांग पाटील आपण पाहतोय. थोडंसं मात्र मुक्तेश्वरी प्रेशर आहे. काय एका साईडनं जतीन जामदारची गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिली तर 5 चेंडूमध्ये सुरेख ठरली आहे. शेवटचा चेंडू मात्र निर्णायक व्हाईट आला आणि स्कोर कार्ड एकेरीनं 32 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचत आहे. 32 रन ऑन कार्ड आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू उसगाव संघाचा कर्णधार आणि टीम थाळी संघाचा कर्णधार यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. मॅच क्रमांक 3 आणि नाणेफेक करण्याकरता शिवा पाटील यांच्या शुभस्तमध्ये नाणेफेक केली जाईल. मॅच क्रमांक 3 अंतिम चेंडू मात्र बाकी आहे. चेंडू क्रमांक 6 चेंडू क्रमांक 18 आपल्या बॉलिंग क्रमांकमध्ये सज्ज झाला आहे. काहीतरी मात्र यावेळी कान मंत्र देणं पाहू शकाल. टीम अंबाडी शेवटचं मात्र टीम पाये यांच्यामधला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या सतत जरी असेल सूर्य देखील आपल्या मात्र रस्त्याच्या रिजन पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने मात्र 4, 5 आणि 6 एप्रिल या स्पर्धेचं आयोजन. स्लोवर बॉल होता. थोडंसं मात्र त्याला हाईट देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी कट ऑन द डिलिव्हरी पाहायला मिळाला. चेंडू फक्त मॅचची कला चालली आहे. षटक मात्र या ठिकाणी 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकाची समाप्ती अखेरीस धावसंख्या फलकावरती ती मात्र 34 या धावसंख्येवरती. विजयाकरता 35 रनची टोटल्स ती मात्र अंबाडी समोर असेल. त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. जाऊया टॉस बॉक्समध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहिलं नक्कीच युवा क्रांती उसगाव शेवटचं नक्कीच धाणी मात्र नक्कीच नाणेफेक करण्याकरता मी शिवा पाटील याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. यानंतर नक्कीच लास्ट मॅच अगेन्स्ट स्टार्ट होताना पाहू शकाल. जियान्स स्पोर्ट्स 11 धाणीव च्या विरोधात आपण पाहतो युवा क्रांती उसगाव. नाणेफेक या ठिकाणी झाली आहे.
सर थोडं स्पीडअप करा. यानंतर आणखीन एक मॅच, कारण पहिल्या मॅचमध्ये टीम सावरे शिमत विन झाली आहे. 3-3 ओव्हरच्या मॅचेसमोर पाहत आहे. ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट शब्दबद्ध पाहायला बोलतोय. कलंबोन चषक 2025 मध्ये सर्व मत क्रिकेट रसिकांचं सर्वत्र पाठीपर्यंत मोस्टली आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उद्या ठीक 9 वाजता पुणे शहर स्पर्धेला सुरुवात असेल. देखील आयोजन दिवस रात्र मेहनत, कमी दिवसामध्ये आणि कमी वेळेमध्ये दिवस रात्र मेहनत करून कलंबनकरांना ही स्पर्धा सजवली आहे आणि त्यांना मात्र स्वरूप देण्याचं काम आमच्या मतांना की लाईटच्या माध्यमातून पाहू शकाल. उमेशजी आणि कंपनी आपण तर पाहतो की प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. या चॅनलला मध्ये सर्वात जास्त सबस्क्राईब करा. या चॅनल सर्व मत लाईक्स करा आणि मध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये या चॅनल सर्व मत नक्कीच पाहायला मिळते आहे. सात मॅचच्या दिशेनं विजयाकरता टोटल तुम्ही जर पाहिलं 35 धावांचं लक्ष आहे. 18 सेकंड गेम स्टार्ट. स्ट्रायकर एनवरती फलंदाज जय जामदार. नसेल पाहिलं नक्कीच अभय आणि बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज यज्ञेश. जरीमरी स्पोर्ट्स पाय शवर्धपद टीम अंबाडी पाहतोय. 18 बॉल्स आणि विजय करता 35 धावा. पहिला बॉल सुपर डिलिव्हरी. पंच दर्शवताना मात्र वाईट बॉल. पंचांचे दोनात समांतर आणि धावमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. तुम्हाला पाहायला मिळतीये आणि छान पद्धतीनं गोलंदाजी मार्क एक सुंदररित्या लाईन ऑफ लंड घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक चांगलं मात्र डिलिव्हरी पाहायला मिळाली. एका साईडनं टीम पाय त्याच्या अपेक्षित पाहू शकाल टीम अंबाडी. परफेक्ट वन डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिला छोटू त्या ठिकाणी मात्र वाईट हाताला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये लोअर फुटर्स त्याच्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 2 या धावसंख्येवरती खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहतोय. एक नवीन संकल्पना, एक नवीन संघर्ष, एक नवीन आपण उमेद, एक नवीन आपण जर पाहिलं तर क्रिकेट मंच जो मात्र येणाऱ्या आदिवासी समाजाला इथनं प्लॅटफॉर्म देऊ शकेल अशा पद्धतीनं मात्र एक सर्व पदाधिकारी उद्या दिवसामध्ये गेल्या स्पर्धेला पोहोचतील. सुपर संडेमध्ये मान्यवरांचं आगमन देखील असेल. यावेळी वाड स्ट्रोक्स ऑन साइडला बॉलला फेकून दिला गेलाय. पॉवरफुल ब्युटिफुल आणि ब्रॅड ऑफ अंबाडी षटकार 6 धावा. अक्षरशः माठमधनं अप्रतिम स्ट्रोक्स. डीजे खऱ्या अर्थानं आपण की सॉन्ग देखील तेवढंच तर्फे वाजवलं गेलं. वन साइड हिरो आहे. जर या मॅचला फिनिश करू शकला तर हा वन साइड हिरो आहे. मात्र यावरली एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणामधनं. कारण टीम पाय सहज देखील हार मानणार नाही आहे. अंबाडीकर देखील मात्र सहज मॅच सोडण्याकरता तयार नसतील. कारण विजयाकरता 35 धावांची टोटल्स आहे आणि पहिल्याच ओव्हर्समध्ये तुम्ही जर पाहिलं आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मध्ये कंप्लीट झाला आणि स्कोर कार्ड फलकावरती 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. यज्ञेश थोडंसं मात्र नक्कीच गोलंदाजी करणारा बदल करणारा खेळाडू पाहतोय. एक सक्षम, एक खऱ्या तर मध्ये कॅपेबल असा खेळाडू. जमली जोरदार स्ट्रॉंगली अपील. मात्र एक तीक्ष्ण पंच म्हणून स्क्वेअर चमचे ऋषांक पाटील शतन देखील आपण पाहतोय. थोड्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शतापर्यंत आपल्या गावाला करणारा सपोर्ट म्हणून आपण चेतनला पाहतोय पंचांच्या भूमिकेत. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच कलंबनकरांची अफाट मात्र मेहनत आणि त्या मेहनतीचं स्वरूप जर काय तर ही स्पर्धा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये की ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोची पहिली स्पर्धा कुठे घडली हे इतिहासामध्ये नोंद करणारं क्षण तुमच्यामध्ये. विकेट्स होईल पतन अँड बिग बॅटर इज डेंजर झोनमधनं परावर्त होण्याकरता प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी विकेट होती आणि धावची सुरुवात अक्षरशः फलंदाजीमध्ये संपुष्ट त्याला पत्तावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट इज अ डाऊन.
धन्यवाद डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन जामदार म्हणजे दोन्ही बंधू अंबाडीकरांचं स्वप्न साकार न करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. पण म्हणतो ना, सेकंद नाही मिनिट बदलते, दिवस नाही रात्र बदलते, वर्ष नाही काळ बदलतं, दिवा नाही वाद बदलतीये. त्याकरता मात्र सक्षम असणार दोन्ही बिग बॅटर, दोन्ही मात्र बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या पूर्ण गावाचं मत खरं तर भविष्य घेऊन मात्र मैदानाच्या कडवी झुंज देण्याकरता संघर्षावरती मात करण्याची ताकद घेऊन पाहू शकाल जतीन जामदार. वाड बॉल सुंदर होता गोलंदाजीचा, वेगवान तीन पाहू शकतो. त्या ठिकाणी मात्र सिंगल, चला म्हणतात ना की चोरटी धाव चोरून कंप्लीट केली आहे आणि एक सिंगलच्या मदतीनं षटक मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय आणि धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती मात्र जाऊन पोचते ती मात्र 10 या धावसंख्येवरती. आता विचार करता इथनं 12 चेंडू आणि 25 धावा. धन्यवाद डीजे. सेकंड स्पिल करता मुक्तेश पाहतोय बॉलिंग मार्कवरती. बाडेक आता थोडंसं मात्र बॅकफुटला गेलो होता, इथं मात्र कमबॅक करण्याकरता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी ट्रॅक सज्ज झालाय. 12 मध्ये बनवायच्यात 25 पूर्ण आपण जर पाहिलं तर 12.50 ची सरासरी पाहायला मिळती आहे. 6 बॉल ऑन द राईस आपलं पाहत असताना मात्र एका साईडनं जय जामदार आणि पाहू शकलं की जतीन जामदारची जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. तो पत्र म्हणजे पाहू शकाल याचं या मॅचमध्ये केव्हाही आणि कधी कलाकणी करणारे दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. सातत्याने भिवंडी टेनिसमध्ये खेळाडूंची खूप मोठी चांगली ओळख लागली आहे. दोन्ही बंधू आपण पाहतोय आणि ज्या परिसरामध्ये सातत्याने क्रिकेटवरचं वर्चस्व जे त्यांनी दर्शव केलं मात्र एका साईडनं आता मुक्तेशवरती दबाव असणार आहे कारण 12 मध्ये बनवायच्यात 25 धावा. स्कोर कार्ड पहिल्या ओव्हर्समध्ये 10 नॉन कार्ड 10 धावा आल्या यज्ञेशच्या. सेकंड बॉल जायच्या पाहू शकाल नक्की जतीन जामदारच्या बॅटमधून मिस्टामिंग स्ट्रोक चेंडू हव्यामध्ये आहे. अप्रतिम सेल त्या ठिकाणी होतोय कॅरी. मिस्टामिंग स्ट्रोक्स आपण पाहतोय आणि ज्या ठिकाणी मात्र टायमिंग नव्हतं प्रॉपर. विकेटचं होईल पतन. विकेट क्रमांक 2 मिस्टर जतीन जामदार. धन्यवाद डीजे. बॉल द्यायचा आहे. नवीन बॅटर जयराम ज्याकडे देखील क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. अनेक वर्ष कसरत क्रिकेटमधला खेळाडू जयराम तुम्हाला सायकल एअरवरती पाहायला पडतोय. सेकंड बॉल मात्र काही जबरदस्त गोलंदाजी आहे. कशा ॲक्रेटिव्ह आणि पाहू शकत नक्कीच एक काबिल तारीफ ह्या खेळाडूशी करावी लागेल कारण असतं बोलून सातत्याने असं म्हणतात ना की एखादा खेळाडू ऑलराऊंडर का असतो. एक चांगला बॅटर, एक चांगला गोलंदाज, एक चांगला मात्र फिल्डर देखील असू शकेल आणि त्याकरता हा खेळाडू ओळखला देखील जातो. त्यावेळी परफेक्ट ऑन डिलिव्हरी
टू बॅक फक्त बेधुंद लढा, काही पे निगाय काही पे निशाणा, फक्त हवेमध्ये बॅट फिरवली जाते. शाला कुठल्याही प्रकारचं म्हणतं या मॅचमध्ये असं वाटलं सहजमध्ये टीम अंबाडी 35 धावा कंप्लीट करू शकेल की काय. लो स्कोरी मॅच तर दाखवली होती पहिल्या पूर्वार्धामध्ये, मात्र त्यानंतर ज्या ठिकाणी अक्षय बाद झाला थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं. जयराम देखील आपण पाहता नक्कीच नवीन बॅटर तरी असेल, जतीन मात्र जास्त वेळ मैदान थांबू शकला नाही आहे. चेंडू हवेमध्ये आहे, इसका कव्हर ग्रिपचा खेळ त्याला मात्र फील्ड कॅरीमध्ये चेंडू मात्र दंदन करत आपण पाहतोय, मात्र स्टॉप केलंय बॉलला. त्या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा मात्र तेवढ्याच योग्यतेने कंप्लीट केल्या गेल्या आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड टीम मात्र अंबाडीचं जाऊन पडले 13 या धावसंख्येवरती. मुक्तेशचं स्पेल अप्रतिम मात्र आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणी पासून डिलिव्हरी विकेट्स, त्यानंतर डॉट्स बॉल, त्यानंतर मात्र तिसऱ्या चौथ्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर 3 रन्स कंप्लीट केल्या गेल्या. पण कुठेतरी 4 चेंडू सुरे घातले गेलेत. लाईन ऑफ लेन एक सुंदर पद्धतीने पाहायला मिळते आणि पॉलिकमागची गोलंदाजी आहे ती मात्र कौशल्य पद्धत पाहायला मिळते आहे. काबिल तारीफ. बॉल त्यावली मात्र नक्कीच जयचा आमदारला देखील या ठिकाणी थांबवलं जात आहे. व्हेरी मिळली या बॉलला, थोडंसं हलक्या हाताने कट केलं बॉलला, स्विंग ऑफ द डिलिव्हरी आता मिस वन बॉल, थोडंसं मात्र मिस करताना पाहायला मिळाला, कट ऑफ द पाहायला मिळाला आणि थोडंसं मात्र स्विंग केलं होतं. यावेळी मात्र थोडासा बदल देखील पाहायला मिळाला, कारण जेवढा चांगला स्पेस तेवढंच चांगलं मात्र कट बॉल, याच मात्र चेंडूचा वापर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू, त्यानंतर ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट संघाचे सल्लागार राजेंद्र चव्हाण. कसला रिव्ह्यू आहे, वाईट बॉल, एकच रिव्ह्यू आहे. मध्ये यावेळी अंबाडीनं तो कॉल केलाय, त्याकरता आम्ही देखील सज्ज असं जाऊयात आपण थर्ड अंपायरच्या दिशेनं. त्यानंतर आमचे ऑपरेटर उमेश लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण निर्णय असेल तो. त्यानंतर सल्लागार सन्माननीय आदरणीय राजेजी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान ठाणे पालघर क्रिकेट अधिवेशनच्या माध्यमातून सल्लागार राहुल वाईट बॉल आहे. ज्यावेळी आपण पाहतो नक्कीच थर्ड अंपायर कॅमेरामॅनने चेक केला गेलाय, त्यात आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आपण पाहतोय आणि यांच्या माध्यमातून पाहू शकाल की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जे कूलर आपल्याला उपलब्ध करून दिलंय सन्माननीय आदरणीय राजाजी चव्हाण साहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. मोस्टली आपण पाहता नक्कीच मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती विराजमान व्हा. वाईट बॉलनं धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती मात्र 14 या धावसंख्येवरती. जरी आपण पाहिलं तर नक्कीच 21 समय या बनवायच्यात विजयाकरता सर नक्कीच विना विलंब घेऊ नका. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच थर्ड अंपायर देखील चेक केला गेलाय. चला टीम पाय थोडंसं मात्र सहकार्य करा, कारण आपण पाहतो की थर्ड अंपायर जो मात्र नक्कीच पाहायला मिळतोय त्या पद्धतीने नक्कीच व्हाईट बॉल आहे. पंचाने अंतिम देखील असेल, त्यानंतर तुम्ही देखील पाहिलं तर थर्ड अंपायर देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती इथं मात्र शफलचा काही विषय नाही आहे. पहिल्या बॉलवरती विकेट्स पाहायला मिळाले, त्यानंतर डॉट तिसऱ्या बॉलवरती 3 धावा, त्यानंतर मात्र नक्कीच 5व्या बॉलवरती वाईट्स पाहायला मिळाला. स्कोर कार्ड फलकावरती 14 अजूनही 21 बनवायच्यात विजयाकरता. थोडंसं प्रेशर आहे टीम मात्र पाहिलं तर की टीम अंबाडीवरती मात्र जय यावेळी थोडंसं मात्र बॅटमध्ये जाऊन पंच करायचा प्रयत्न, सरळ मात्र आपण पाहिलं तर चेंडू इस्त्यारमधनं गुडलँड स्पॉटमध्ये पाहू शकाल. षटक आपण जर पाहतो नक्कीच दुसरं प्रगती पथावरती असताना या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय, अजूनही 7 चेंडू मात्र बाकी आहेत. ती बॉल बॉल पाहू शकते असताना त्यामुळे फेकी सुंदर मात्र त्या ठिकाणी कलेक्शन तेवढं सुंदर नाही आहे. मात्र या ठिकाणी विकेट्स होईल पतन आणि मात्र महत्त्वाचं विकेट आपण पाहिलं तर जय आमदारला या ठिकाणी आपण पाहिलं तर परतावा लागेल आणि येणारी शेवटची 6 चेंडू आणि विजयाकरता इथनं आपण पाहिलं तर 20 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा, कारण 2 षटकामध्ये फक्त 15 धावा आल्या. 6 चेंडू आणि विजयाकरता 20 धावेची गरज आहे. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक.
धन्यवाद डीजे. एक चांगलं नक्कीच आयोजन करत असताना आपण पाहतोय ज्या ठिकाणी नक्कीच प्रो प्ले लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच सर्वात जास्त मात्र चॅनल सबस्क्राईब करा, सर्वात जास्त मात्र लाईक्स द्या आणि मात्र चॅनल मात्र नक्कीच पूर्ण बहार असतामध्ये एवढी चांगली क्लिअरली एक तालपत्र व्हाईस तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर पंच म्हणून मात्र सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट पाहायला मिळाला. सगळ्या सत्रामध्ये याचपैकी सर्व आपण यंग युवा ड्रेसिंग आमचे परम मित्र महेशजी गरबड, सुब्रीजी पाटील, ऋषांग पाटील, त्यानंतर शेतन आपण पाहतोय सर्वांनी खूप मोठी पंचाची भूमिका. त्यानंतर स्पर्धेचे संस्थापक त्यांचे पाटील साहेब यामुळे चांगल्या पद्धतीनं मात्र थोडासा खेळण्याचा प्रयत्न होता. पैसा डिलिव्हरी नितीन शाला मात्र यावेळी बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय आणि पहिल्याच बॉलवरती एक अप्रतिम गोलंदाजीचा डिलिव्हर बॉल पाहायला मिळाला. येणारे 5 चेंडू मात्र अजून यशस्वी विजयाकरता अजून 19 बनवायच्यात. मोठे स्ट्रोक आता मात्र 1 ते 2 मात्र खूप गरजेचा टीम अंबाडी करता. तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर भेटणार बॉच करून खेळणं गरजेचं जरी असेल तरी आता मात्र म्हणावं लागेल की टायमिंग जिथनं मात्र निघून देखील गेला आहे. आणि त्यातमध्ये पाहू शकाल की येणाऱ्या 5 बॉलवरती थोडंसं मात्र नक्कीच स्पीड ऑफ द गेम. श्रीराम थोडंसं मात्र वेट करण्याचा प्रयत्न करतो. समोरच्या बॅटरवरती दाखवते की स्वतःवरती विश्वास आहे, इथनं मी चेस करू शकेल हा विश्वास त्यांनी मात्र दर्शवला गेला आहे. आणि स्वतःवरती विश्वास जेव्हा असताना तेव्हा जगातील कोणतंही युद्ध आणि कोणताही संघर्ष जिंकता देखील येतं आणि तोच मात्र विश्वास स्वतःवरती दर्शवला गेला आहे. येणाऱ्या 4 बॉल्स विचार करता 19 धावा, 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स या मॅचला इनफ करू शकतील. 2 डॉट्स बॉलमध्ये टीम पाहायला मजबूत स्थितीमध्ये ठेवून ठेवतील. लोअर फुटर बॉल ऑन साइडला फ्लॅटेड फेकून दिलाय बॉलला, शेडू निघून चाललाय सरळ मात्र संघर्षाचा संकनात शंख फुकली आहे जयरामच्या बॅट मधनं. 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 6 ने पुढे सरकून जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 22. आता इथनं विजया करता 3 चेंडू 13 धाबा, 3-13. क्रिकेटचं विद्वोषण टेनिस बॉल क्रिकेटला शुभ आकडा. या 3-13 खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातील आणि भिवंडीतील मयूर क्लब चॅलेंजचं मैदान 2007 साली यावली राईट ऑन द टार्गेट दाडी 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 गोल विकेटचं मैदान खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. जरीबरी स्पोर्ट्स पाय यावली राईट हॅन्ड बॅक टू बॅक फर्निचरला जाते सुबट अप्रतिम डिलिव्हर पाहायला मिळाला. काय जबरदस्त पद्धत गोलंदाजी. चला दोन्ही टीम हँडशेक करून घ्या, त्यात मैदान सोडायचं आहे आणि बेस्ट ऑफ लक कॉंग्रॅच्युलेशन पाहतो टीम सेरेमनी स्पोर्ट्स पाय यांना. नक्कीच देखील मॅच पाहायला मिळणार युवा क्रांती उजगाव आणि त्यांच्या अपेक्षा तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच या मॅचचा मान ऑफ द मॅच